कोणी मारलं माझ्या मावसाच्या दिवट्याला. काय पण पोरांनो इकडं लक्ष द्यायचं. आय एम नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही. हा नियम शिक्षकांच्यासाठी आहे. मी कोणाची भेटभाट ठेवली नाही, मी कोणाला भीत नाही. काय जर कोणी दंगा केला, याला दिवस त्याला दिवस, इकडं बघ तिकडं बघ, मध्येच मुलींच्याकडे बघ, त्याला दिवस, ह्याच्या खांद्यावर असा हात ठेव, असं जर मला काय दिसलं, मी मागे गेलं की गुडघ्यावर उभं राहा, माग बघ, असं जर दिसलं आणि व्याख्यानाला व्यत्यय आला, पोरानं एका रपाटा कळतोय का? एका रपाट्या जागेवर चडीवाली. काल मी नागपूरला होतो. नागपूरवरून वर्ध्यामध्ये येताना एक व्याख्यान झालं आणि तिथं एकाला असा रपाटा पडला, त्याला बोनस मिळाला. बोनस पुढून ओली आणि मागून झेंडवासारखी पिवळी झालेली. त्यामुळं येणारा एक तास मी परत सांगतो, मी कशाची भेटभाट ठेवत नाही. जर कोणाला त्रास व्हायला लागला तरच हात वर करायचा आहे, नाहीतर काही सगळ्यांनी शांत बसायचं आहे. चला माता किती आलेत? माता इकडे मागून आवाज येतोय रे, दंगा नाही पाहिजे. माता किती आले? जरा माता हात वरती करा. माता वगैरे ना, क्या बात आहे. सगळ्या मातांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे. हा एकदम मस्त. आता तुम्ही मातानं काय काम करायचं लक्षात घ्या. एवढा आनंदाचा एवढा क्षण तुमच्या आयुष्यात रोज रोज येतो का मातानो? येतो का? मला सांगा, येतो का? तू या गावची सरपंच जरी झाली काय तरी सुद्धा सकाळी उठायचं, या कारट्यांचं करायचं, यांना गिळायला घालायचं. यांनी ढेकर दिला, ह्यांच्या बापाने ढेकर दिला आणि त्यात सासूचं तिसरं असतंय. सकाळ सकाळी 3-3 चपात्या हत्या आणि गावभर फोन करून सांगते अजून काय दिलं नाही, अजून काय दिलं नाही. त्यामुळे तिचं वेगळं. त्यामुळे लक्षात घ्या, एवढा आनंदाचा दिवस कोणामुळे आला? आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा केला त्या प्रवीण साने जोरात टाळ्या वाजवायचा. वाजवा टाळ्या. क्या बात आहे. आता मला सांगा, मगापासून मी एंट्री करत होतो तेव्हापासून मी बघितलंय एवढा आनंदाचा दिवस तुझ्या आयुष्यात जर आलाय तर मगापासून मी बघतोय ती लहान लहान लेकरं जी घेऊन आलाय, 2 वर्षाची 4 वर्षाची तुमच्या मांडीवर मला दिसत्यात. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे द्यायला पाहिजे तर नाही. ते काढत्या घेऊन आलायचा उचलून चालला. तू हागला का, तू मुतला का, तुझा टायपर कुठे आहे, शिंगीचं कुठे गेलं, मंगीचं दिसणच झालंय, पाडीचं पळूनच गेल्या आणि कार्ट पण एवढा आलाय घरात म्हणजे इथं मम्मी शिला आहे, मम्मी शिला आहे, मम्मी पप्पा कुठे आहे. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. आता मी सुरू केलं कार्ट रडणार आहे. जर रडायला लागलं शांतपणे उठायचं, एवढी मोठी जागा आहे, मागे घ्यायचं, शांत करायचं, निवड बसायचं. तिथंच त्याला चिमटा काढत बसायचं नाही. असाच आहे बातच वाढणार गेला, तुझं खानदानच असलं, त्याला त्यातलं काही कळत नाही. मागच्या आठवड्यात एका मातेनं वर्णपदर टाकलाय पोरावर, आपण ढुसं द्यायला लागल्या पोराला. अजिबात असलं काय करायचं नाही. सगळ्यांनी शांत. तुम्ही पण आता व्याख्यान संपलं टना उड्या मारत घराकडे जायचं. एकदम रोज जाता पण कसं जातं विद्यार्थ्यांना? 50 किलोचं दप्तर पाठीवर, त्यात शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात मैत्रिणीची चर्चा, त्याला काही गणित येत नाही, त्याचं काही भूमिती कळत नाही, ते मुख्याध्यापक मध्येच येतोय, फुसफुस करताय आणि त्यात आणि काय काय कारख्यांच्या हातात मोबाईल. अजून कसं त्याचा मेसेज आला नाही? मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं. त्याला काल गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो पडले दवाखान्यात कारटे. पण आज तुम्ही घरी तसं जायचं नाही. तुम्ही टना उड्या मारत घराकडे जायचा. घरी गेल्यावर मम्मी पुढे आली, मम्मीकडे बघायचं, मम्मीला करायचा मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. आला पप्पा धरायचं पापड्याला, 3 मुका घ्यायचा पापड्याच्या गालाचं. मग करायचा. आणि तुम्ही सुद्धा मानता घरी उड्या मारत जायचा. घरी गेल्यानंतर सासू पुढे आली, कसं करता सासूला? कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागेसारखं फुसफुस करता सासूला. आणि नवऱ्याकडे पण गोटा मोठा म्हातारीला कशाला माझ्या भोकांडी आणून ठेवलाय. आज तसं करायचं नाही. आज घरी जायचं, सासू आणि पुढे सासूकडे पाहिजे नाच करायचा. आद्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. लगेच तिच्या दुसऱ्या गालाचा 3 मुका घ्यायचा. म्हातारीनं तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर ये. त्या प्रवीणच्या वाढदिवसाच्या, त्या पूर्वीच्या वाढदिवसाच्या, रीतीच्या वाढदिवसाला तुझी बायको गेली, कशी जर करायला लागल्या. नवरा घरी आला, नवऱ्याकडे बघायचं, म्हणायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू. नवऱ्यानं तर प्रवीणला म्हटलं पाहिजे, पहिल्यांदा वाढदिवस लिखीचा साजरा कर. एवढ्या आनंदात तुम्ही सगळ्यांनी जायचा. आला हसाय, बिंदास हसायचा. टाळ्या द्याव्याशा वाटल्या. टाळ्यामुळे मला प्रोत्साहन मिळो ना मिळो, आपलं मन आणि शरीर निरोगी राहतं. क्या बात आहे. आता काय विषय माहिती का? काय विषय भावनिक आहे. डोळ्यामध्ये पाणी येतं.
जर डोळ्यामध्ये पाणी आलं, शेजारनी जे आलं, मग तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगी रडली, चिमी रडली, मीना रडली, याड्या कोणी करायचं नाही. लय हाणील. तू नाही रडली, तू दगड आहे, तू नंतर रडशील, पण असू दे. सगळ्यांनी शांत बसायचा. इकडं तिकडं बघ, हे कर, काय पोरांनो तिथला मधला कट्टा मला माहिती आहे. तू मधला कट्टा सर जरा लक्ष ठेवा. किती गरम होते, काही होते, आज घामात भिजायचं. आलं का लक्षात? रील बनवणारी कोण कोण आहे? रील बनवणारे तो तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे. व्यवस्थित फिरायचा. अगदी सगळीकडे व्यवस्थित रील तयार करायची. फक्त ते गिंबल बिंबल माझ्या तांबड्या बिंबड्यात काय आणून घालायचं नाही. काल एखादं गिंबल खुर्चीच्या खालनं घातलं. मला म्हणतोय तुमचा क्लोजअप लावायचा आहे रीलला. या सापासारखं दिसलं, कालच म्हणत होतो, चुकून वाचलो. बायको सारखा असं अचानक पुढे असं नाही रे, तू जरा वाटच दिसतेस मला. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. पाठीमागे जरा सांभाळा, सगळे शांत. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमोटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा ठेका बळकवणारी कल्याणच्या मुल्ला संविधानाची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी नाही करणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिमेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकाने प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्नबांधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कोरणाऱ्यांचे अभयसाई म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कामो आणि शिका आमंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागी करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊमेना होणे आम्ही विष्णुदास माऊमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाताळाचे माध्य हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या लेखीनं माझ्या लेकरानं माझ्या मातानं माझ्या पितानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवादाचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आपल्या कानाचा विचार आपल्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आपल्या कानाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आपल्या मनाचा माणूस जागा झाला नाही. हे बोला हात साऱ्या माणूस शोधतो मी करते माणसाच्या माणूस शोधतो मी. हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाले, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर माझ्या लेकीच्या शरीरावर तुटून पडतो. 13-14 वर्षाच्या लेकीवर 30-30 लाख तुटून पडू लागले. 50 वर्षाचा तो हरामखोर माझ्या लेकीवर तुटून पडू लागला. माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ लागले. माझी लेकरं आई बापाच्या तोंडावर थंकार गरदार सोडू लागली. आई बापाच्या अब्रूची लक्तर
पोलीस स्टेशनला आणि वेशीवरती टाकू लागली का? तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे पोरानो, हे 8वी 9वीचा पोर गांजाच्या विळख्यामध्ये अडकू लागलं, हे व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागलं का माझ्या लेकरांना? हे ही माती कोणाची? त्याचा विसर पोराला तुम्हाला पडू लागला. हे ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची, माझ्या संत तुकोबारायांची. छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजामध्ये फिरून द्या माझ्या लेकरांनो. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. या राजाच्या मातीमध्ये आधी माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण पोरांना कुठेतरी आमच्या मधला माणूस हरवत गेला, म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे. हे पोरा, आमचं हे व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्याने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. जमातीमध्ये मी वाढलो, जमातीमध्ये मी घडलो, जमातीने माझ्या पंखांना बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून नाव होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आवजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. आणि पोरांनो, जेव्हा जेव्हा आई बाबाचा प्रश्न आहे, अंगाला रक्त उसळलं पाहिजे, कारण 3 वेळचा अन्न, 3 वेळचा अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं फक्त आपल्या आई बाबामुळे लक्षात टाकून. त्या महामानवाने रक्ताचा अभिषेक घातला, म्हणून आज म्हणून या मातीमध्ये आम्ही फिरत आहोत. यांचा जय जयकार कसं झाला पाहिजे? भगवंताची कृपा, आई बाबाची पुण्य आहे, पण एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावर एक तेज घ्यायचं, चेहऱ्यावर एक तेज घ्यायचं, आणि असा जय जयकार झाला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. हा सारा आसमान दुमदुमून उठला पाहिजे. माझ्या लेकीचा वाढदिवस आज खऱ्या अर्थानं साजरा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायचे, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचा आहे, मस्त तेज घ्यायचा आहे चेहऱ्यावरती. आणि असा दोन्ही हात उंच गगनभरारी असं नाही करायचं, जय असं नाही करायचं. जोरात तुम्ही काय माझ्या साखर कुठे लावलाय का सगळे? चला, तुम्ही सगळ्यांनी तिथं जय जय बसलाय, सगळ्यांनी तुम्ही काय मातानो, चला सगळ्यांनी जय जयकार करायचा. पाठीमागून आवाज नाही आला पाहिजे, दंगा नाही चालत. एकदम बसला, जोरात जय जयकार झाला पाहिजे. निर्वाही कुठे सगळ्या राष्ट्रभर गेला पाहिजे. लेकीचा वाढदिवस आपल्या समाजासाठी कसा साजरा होतो याचं उदाहरण गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. जोरात यायचा. माझच लय त्रास आहे रे, इकडून जर आवाज आला मला तर मी व्याख्यान बंद करणार. मग तुम्हाला माहिती नाही माझं डोकं काय आहे. चला, इकडून जर आवाज आला मी व्याख्यान बंद करणार. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा. मंगलमूर्ती पवनपुत्र हनुमान के, बजरंगबली के. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
या हात घाली घाली केलं बघा आता एक मिनिटच्या शरीर बघा कसं ते झालं शरीरावर बघा एवढे वर्ष दिवसात फेरे नवली आपली सकाळी उपयोग झाला का हा दुकानात राहिलं आणि हळूच तुम्ही पण बहिणीने घेऊन आला बघू कसा दिसतोय जसंच्या तसं राहिलं कारट्यानं पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव उठावलं कसं ते झालं आता येणारा एक तास सगळ्या माताने असं जाते आनंदामध्ये ताना उड्या मारत घराकडे जायचं आहे आज तुम्हाला खरं सांगू का बोलानं 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतं 20-20 हजार झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचासिद्धी छत्रपतींच्या माझ्या लेखीनं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे पण यंदा पहिली ते चौथीची कारकी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय रटरटायला लागतात कारण ही कारकी कधी काय करते याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्याने यांनी पाडली कीर्तनकारांच्या तोंडाला तर भेस आणलाय कारकेंनी शिक्षक तर घड्याळ लावून बसते शाळेत कारक घरला कधी जाते आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या कारक शाळेला कधी जाते मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो आणि एक मॅडम अशा पल्स लावून ढुलत माझ्याकडे आल्या मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला तर ते माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिली नाही म्हणलं माते भगिनी कोणतं तुझं युनिट तर ते माता मला म्हणते सर लहान गट मोठा यंदा पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मोठा जायला लहान गट म्हणल्यानंतर काळीच माझं चांगलं झालं म्हणलं माते जरा जवळ ये पाहिजे तर आजचं माध्यम तुला घे पण एक काम कर एक बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळे कारके पुसून भर तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा पण एक कारके घेऊन माझ्या समोर बसायचं नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही मागं बसवली तर चालतील का मागं म्हणलं मी पण जरा विचार केला म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसा पण माझ्या बसून चांगली 100-200 फूट लांब कारटी बसवायची हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचा आणि जर का कारट्यांनी दंगा केला मेला मॅडम हातासारख्या पळत गेल्या मला वाटलं 5-50 कारटी घेऊन येते पण चांगली 100-200 हनुमान ज्ञानच घेऊन आल्या कारटी पण एवढी नाल आहे कोण चांडी झाडतंय कोण माती उधळतंय कोण कोणाला दगड मारतंय एक तर कारट माझ्या समोरातून मला करून गेला म्हणलं मेला वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान मग माझ्या लेकरांना आज घरी जायचा सोशल मीडियाला वसंताकडे नाव टाकायचा शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे ताई नाचत येतात असाच खुर्चीवर ते उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव मी पेरत असतो लाकडाची मोठी खुर्ची होती खुर्चीवरती मी उभा होतो व्याख्यान एवढं रंगलं होतं प्रदेश धर्माच्या व्याख्यानात गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेले लहानपणाचं कारट कधी रागत येऊन खुर्चीच्या खाली बसला होता कुणालाच माहिती नव्हता आणि जसं व्याख्यान रंगात आले कारट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणते साहेब मागणं पॅन्ट फाटलेली तुमची ज्ञान वाटले म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतात सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चालला होता म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरात पोहोचला पण हळूच मागं हात लावला बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होता मग मात्र कार्यक्रम एवढा मोठा डोळा गेला म्हणलं नालायका कुठे फाटल्या तर खाली मला ते फसवला थोबाड घोडीन म्हणलं तुझी असली कारटी एकदा तर एक मला माझी शेजारी बसली होती तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरमुक्त कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होता पण लई नालायक आणि आगाऊ होता कार्ट माझ्याकडे बघायचा कानात खुश करून हसायचा आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय बॉब म्हणलं मला लई भारी वाटलं म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी एका घरामध्ये आहे त्याची आत्मा त्याला येते म्हणून मला बॉब समजताय हळूच लेकरांना बघितलं म्हणलं काय माझ्या पिंड्या बघायचा होता काल तर खाल्ल्याच बॉम्बाला एक बॉम्ब झाला इकडे तसं त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून खाल्लं जसं आईने तोंड दाबून खाल्लं मी उठलो म्हणलं काका माझे एवढा सुंदर माझा भाषा मला बॉब समजतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब समजताय आमच्या जर म्हणाले की तर ते माता मला म्हणाले दाद्या गप्प खाली बस बॉब आमच्या पुत्र्याचं नाव आहे 2 तास पर्यंत त्या कार्याला मी काही बक्षीस आहे हे माझ्या लेकराला हे माझ्या लेकीला माझ्या जमलेल्या माताला माझ्या पिताला हा होता थोडा विनोद ही होती थोडी गंमत हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन पण आज हे माझ्या या लेकीच्या वाढदिवसानिमित्त तुझ्या समोर उभा आहे बघ तुझं मनोरंजन करायला आलोय का मी नाही माझ्या लेकराला महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडाचे भारताचे राम गीत आहे आणि या राम गीतेमध्ये तुकडाचे भारत म्हणतात देवा तुला देव मिळाला
ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. हे कोणता अंतरीचा देव? त्याचा शोध घेत असताना त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यात माझे लग्न नेताजी रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकारे समाज शेकडो महापुरुष, त्या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. कोणत्या कवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या पालीच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे म्हणताना तुझ्या पोटात आलेलं तुझं लेकर, 4 वर्षाचं तुझं लेकर तुझ्या मांडीवरती वाढत आहे का? तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे का? हे त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठं हलवत चालला. चला 15 वर्षाच्या लेकीवर 30 नाराज महाराज तुटून पडू लागले. एका 1000 रुपयासाठी माझ्या लेकीला बाजारामध्ये विकू लागले. माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ लागले. मिक्सर मध्ये घालून तुम्हाला बारीक करू, नालायक आराम कर दबून बसले. हे माझ्या लेकीनो, म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नाही. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नाही. आज आलोय तर माणुसकीचे ठिणगे तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. म्हणून मी आज तुझ्या समोर उभा आहे. मग आज एक काम करायचं बा, पळत पळत घरी जायचं बा. पळत पळत घरी जायचं बा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे बोला ना, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बाबांना आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सोडू लागला. हे बाबा, तुझं वय 50 वर्षाचा आहे. 5 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बा. ज्या क्षणाला तुला तुझी आई सोडून गेली, भिंतीवरती आईचा फोटो तू नक्कीच टांगलास, पण भिंतीवरची आई कधीच खाली येऊन आम्हाला मिठीत घेत नसते आणि जिवंतपणे आई बाबाची किंमत आम्हाला कधीच कळत नसते. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्या लेकरांना आज एक काम करायचं बा. आज जीव गेला तरी चालेल, कितीही गरम होते, कितीही तुझे पाय दुखू दे, पण आज घरी जाताना आई बाप काळजामध्ये घेऊन जायचा बा. आज एक काम करायचं माझ्या लेकीने, पळत पळत घरी जायचा बा. पळत पळत घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे. त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आहे. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होत्या. हे आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. आता माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, तच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. बघ, हंबरडा फोडत तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई. कारण पोरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुढे. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. 9 महिने 9 दिवस या लेकराला मी या उदरामध्ये ठेवले साहेब. प्रत्येक क्षणाला या लेकराची मी वाट बघते साहेब. कधी एकदाच हे लेकरू, कधी एकदाच हे लेकरू माझ्या उदरातून माझ्या तळहातावरती येत आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकराला मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकराला मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं का? याच आईला तुम्ही म्हणता जन्माला घालून उपकार केलेस का? हे माझ्या लेकरा, सगळं काय कळतं बघ या माऊलीला. हे सगळं काय कळतं बघ या माऊलीला. 103 ताप त्या आईच्या अंगामध्ये असतो. पुन्हा 103 ताप 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो.
तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर उपाशी बसेल, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ती आई मला कळाली का? नाही कळाली. म्हणून माझ्या लेकीला आज मी तुमच्या समोर उभा आहे. प्रवीण मला तुमच्या समोर उभा केला तर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज घरी घेऊन जायचं. द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. And today this is not a lecture, this is the transformation. I am not talking with your brain, I am talking with your heart. आज हृदयाशी संवाद आहे तुझा. इकडं बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरीनं आज घरी घेऊन जायचं. ज्या क्षणाला तुझा जन्म झालाय नालाय, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. पुरा त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंद तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव सदा बाप रे पूर्ण. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुम्हाला कळालं का? ही आई तुम्हाला कळाली का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. जास्त वेळ तुझा घेत नाही बापोरी, पण लक्षात ठेव तू तुझी ओळख विसरलीस बा. या राष्ट्रातल्या लेकीना मी सांगतोय बाळानो, तुम्ही तुमची ओळख विसरला. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करू लागला. कारण का तू तुझी ओळख विसरलीस बा. आता या राष्ट्रातील मला म्हणत असताना तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, नाही बा. या राष्ट्राची शान आणि आई बाबाचा अभिमान म्हणजे तू आहेस बा. पण रे 4 वर्षाच्या लेकीवर जर कोण तुटून पडत असेल, तेव्हा तुझ्या बहिणीच्या पाठीला पाठ लावून तू आलास. तुझ्या आई बाबानं तुझ्या बहिणीला अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलं. अगदी आज बहिणीच्या शरीरातील जर कोण तुकडे करत असेल, तुम्हाला व्यसनाच्या मिठामध्ये तुमच्या हातावर जर कोण गांजा आणून ठेवत असाल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे. आणि असा अनेक हरामखोर नाटकाने कुत्रा त्या सोशल मीडियावरती टाकून बसलं बघ पोरी. कधी एकदा तू त्याच्या विळख्यामध्ये येते, कधी एकदा तर तुझ्या शरीराचा तो उपभोग घेतो. पोरी ना, कारण तुम्ही तुमची ओळख विसरला. आज माझ्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त लक्षात घे, तुझी ओळख घेऊन जायचं बघ घरी. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. 2 मार्क्स कमी पडले तर चालते. तिथं बसलेल्या प्रत्येक आईला मी सांगतोय, तिथं बसलेल्या प्रत्येक बापाला मी सांगतोय, पोरीला 2 मार्क्स कमी पडले तर चालते, पण तिला तिची ओळख तयार करून द्या. आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बा. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पट्ट्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरच्या शेणाने चिखलाने बापले लुगडं दूर करत होते. अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. पण या देशामध्ये लाखो सावित्री आई झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लढू लागल्या. हे माझ्या लेकी, ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बा. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याला यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. आज नालायक हरामखोरांच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मात्रांना फायदा घालावे. एवढी स्वस्त नाही पोरी. तो छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. ही ओळख आज घरी घेऊन जायचं पोरीला. ही ओळख आज घरी घेऊन जायचं. जीव गेला तरी चालाल, त्या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये फसायचं नाही. आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करायचं नाही. कुठल्या अनोळख्या हरामखोराला मेसेज पाठवायचं नाही, त्याच्या भेटीसाठी जायचं नाही. हे पोरीनो, तुमच्या शरीराचं तुकडं तुकडं होऊ लागलं. हे पोरा,
नीट ऐकलं माझ्या लेकरा, मी काय सांगतोय. हे बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले. नीट ऐकायचं. तिथं बसलेल्या प्रत्येकाला मी सांगतोय, हे काळीच तोडून सांगतोय, जीव आठवून सांगतोय, रक्त आठवून सांगतोय माझ्या लेकरानं. हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. हे म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बोला. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळखामध्ये आलं तर त्या बापाला जगायचं कसं आहे. कुठला तर एखादा पडद्यावरचा नायक येतो, चलो विमल खाओ, चलो गुटखा खाओ, चलो आयुष करेंगे, चलो गोवा जाएंगे. अरे माँ बाप को क्या समझता है, शिक्षक लोगों को क्या समझता है. हमारी जिंदगी है, हम हमारी तरक्की से जिएंगे. हे पोरांनो, तुमच्या हातामध्ये बाबा येऊ लागला, तुमच्या हातामध्ये गुटखा येऊ लागला, हे पोरीच्या शरीराचे तुम्ही तुकडे तुकडे करू लागला, नालायक घालून करायला. म्हणून तुला एक डेटा द्या लागतं नाही त्या सांगतो बा. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्याला मृत्यूच्या दारामध्ये शाडू ठाकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं, ही माती माझ्या संभाजी राजांची. वैवंशा बत्तीचा माझ्या संभाजी राजांचा. नीट ऐकायचं. तिथं बसलेल्या प्रत्येक आईनं, तिथं बसलेल्या प्रत्येक बापानं, तिथं बसलेल्या प्रत्येक माझ्या लेकरांना वैवर्षा बत्तीस आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना काही न झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जन्म संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. अमावस्येची रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र 31 कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में ना, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबाला उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, अशी उत्तर तुझ्या समोर कदापि होणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. अरे नालायक मानव, सहज हातात दारूचा ग्लास घेता, सहजच आई बाबाच्या तोंडावर थुंकता. तुला वेदना काय माहिती आहे का नालायका? तुझ्या आई बापाची वेदना तुला कळाली का पोरी? लक्षात घे, तुला वेदना काय असते सांगतो बा. मातानं एक खिळा तुमच्या पोराच्या पायामध्ये घुसला ना, त्याच्यापेक्षा जास्त वेदना तुला होतात बा. मैदानावर धावत असता एखादा खिळा घुसला, अंगठा फुटला तर 4 दिवस वेदना तुला मी म्हणून तुझ्या समोर काही नाचत असती. पण मृत्यूच्या दारामध्ये लोखंडाच्या तापलेल्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. तिथं बसलेल्या प्रत्येकानं ऐकाने, 12, 13, 14 वर्षाच्या लेकरांना तुम्ही सुद्धा नीट ऐका. माझ्या लेकरा, तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि मृत्यूच्या दारामध्ये शत्रू संभाजी राजांना म्हणतो, आप तो झुक जा सांबा, क्योंकि ये दर्द बहुत खौफनाक होता है. हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे सांबा, झुक जा सांबा, हमारे चरणों में तेरा स्वराज्य रख सांबा. त्यावेळेला माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र किंचित कमी होत आहे. तापलेल्या साड्या अगदी 2 इंचावरती येतात आणि एका क्षणात दोन्ही साड्या डोळ्याच्या आत पार निघून जातात. डोळ्याच्या कोणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत असत. पण मृत्यूच्या दारात महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही. कारण बाप आज शपथ घ्यायची पोरानं, एक पोरगा व्यसन करणार नाही, एक पोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही, एक पोरगा आई बहिणीबरोबर नाही, कुठल्या मित्राला शिवी देणार नाही, आणि एक पोरगी कुठल्या इष्टावरती कुठल्या हरामखोराच्या जाळ्यात फसणार नाही. म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. ही ओळख घेऊन जायचं माझ्या लेकरांना. जास्त वेळ तुझा घेत नाही बा, फक्त घड्याळची 20 मिनिट थांबतो मी इथं. पण थांबत असताना माझ्या लेकरा, आईला पहिला प्रश्न विचारला. यू आस्क्ड वन क्वेश्चन टू युअर मदर, नाउ यू आर गोइंग टू आस्क द सेकंड क्वेश्चन. आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आणि का विचारायचा आहे माझ्या लेकराला खरं सांगतो,
सांगतो, काळीच तोडून सांगतो. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्यावर तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना ज्यांना आई बाबाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्यावर तुझ्या आईचं लग्न तुझ्या बाबा बरोबर झालं, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बाबा बरोबर झालं त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं सोडून दिलं. आणि माझ्या बाळाला कशाचाही विचार न करता ती माता तिच्या सासरी आली, आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोराला ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीला स्वतःच्या सुखाला आग लावली. ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे. पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं मग माझ्या देखी त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा. आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई का 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होते. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाही. का आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बरोबर? एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. तत्सरून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. तत्सरून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. हंबरडा फोडल ती माऊली, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडत नव्हती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडत नव्हती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप, त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरं, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल. तुझी आई हंबरडा फोडल, रात्रंदिवस काम करणार, पाठ आणि पोट एक झालेला, पण स्वतःच्या हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल. अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल. तुझ्या आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल. हा तुला म्हणाल खरा कोणी खरा आहे? कोणी खरा आहे? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे गोरे तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी. पण कोणी आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय हे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. मग पुरी त्याला कारण आहे, बघ त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ, एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापाचं मी हंबरडा फोडून रडू लागले. अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळली हो. नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं मी आईला बोलत होते, नको तसं मी आईला बोलत होती. बाबा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो माझी आई मला लहानपणी म्हणायची, अगं माझ्या आईची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसं काय येतो ग, आणि शाळेला निघून जायची. पण आता मला कळालं, उठल्या उठल्या माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. काळीच माझं चर्र करतो, काळीच माझं चर्र करत. जाऊ
जाऊ का, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बाप्पाला भेटून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. हे माझ्या डोळ्यात अश्रू, हे माझ्या डोळ्यात अश्रू. आणि माझा अमूल्य बाळ, तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी करता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी, एसटी करता पैसा बरका का, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला गाडी बघू नका. त्यावेळेला एका जुन्या मंत्रीच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बा. हे तुझा बाप एसटी करता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा, पण लक्षात ठेव पहिल्यांदा चालेस म्हणून पाठवतोय बा. सारखं सारखं तुला नाही बघ, आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं आहे, परत तिकडे यायचं नाही. एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझा सासर होता, मध्येच माझी घुसमट होती. काय करावं मला कळत नव्हतं बा. हे तुझ्या बापाकडून एसटी होता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटी तर खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या घरामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो. हे कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बाबाला कधी एकदाची मी कडकडून मारते. हे अक्का अक्का करा. कधी एकदाच ते लहान लेकरू माझा भाऊ माझ्या समोर येतो, त्याच्या गालाचं कधी एकदाच मी मुख घेते. हे पुरे तुझ्या बापाकडे एसटीवरचा पैसा मी घेत होते बा, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लागूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा बाबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पुरी. माझा बालपण अगदी तसाच गेला होता. तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा माझा बाप माझा बाप माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा पुरी, हे पुरी येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय. येतो की उद्या तुझ्या शाळेत. त्या ग्राउंड मध्ये पोरं कोणाची ती हाकलून दे, कोणाची पोरं आहे मग ती काढते, एकदम कोणतं संयोजन तिकडं ते सगळे पोरं हातात. कोण आला की कोण खेळायला लागले मग ते हाकलून दे. जरा थांबा रे, अर्धा तास काय होत नाही. मेलोय काय मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, हे माझ्या बाळा, सकाळी शाळेला गेलं जाताना एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, पाठ आणि पोट एक झालेला माझा बाप, स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा, स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे
तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं पोरी, कोणी कोणाचं नसतं. हे माझ्या लेकरा, ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, ज्याला आई नाही त्याला काही नाही. या लाखोच्या गर्दी सगळी नाती आपल्या सोबत असतात बघ. या लाखोच्या गर्दी सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो पोरी, ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा निघून जातो पोरी, तो हक्काचा पदर निघून जातो. ज्या पदराच्या आड लपावं आणि अंबरडा फोडून आपल्या आईला कडकडून मिठी मारावी, तो आईचा पदर निघून जातो पोरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकवून घे. माझ्या डोळ्यात एकच, माझ्या डोळ्यात एकच शिक मला. माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो. माझ्या आईने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी मधला पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेर घेत होते, एसटी खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या समोरचा त्या अंगणात मला दिसायचा आणि सगळ्यात आवड त्या अंगणामध्ये मला माझ्या बाबाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बाबाचा चप्पल दिसला ते दाखवत मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मी माझ्या बापाला हात द्यायचे, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप कुठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. रोज डोळ्यासमोर दिसत होता आबा, तुमची किंमत मला नाही कळाली आबा. आबा आता उठल्या उठल्या डोळ्यासमोर दिसत नाही आबा. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा. माझा बाप माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग, चल कड्याला घरात चल. आणि अंगणात माझा बाप माझ्या आईला हात द्यायचा. आता ऐकलंस का गा? पोर आले की गाते. माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवढ्याच्या कानावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एका भाकरीचा तुकडा. माझी मागणी पळत 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 माझ्या जवळ यायची. भाकरीचा तुकडा तांब्यामध्ये बुडवायचे, माझ्यावरून ओरडायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर केला. आणि गाल पुढं घेणार केला की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आठी बोटा माझ्या गालावर फिरवायचे आणि काढा 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 आपल्या कपाळावर माझ्या आई मला म्हणायची, पोरे चल केला घरात. 25 वर्ष झाली. शांत आत गेला. काय खाली घ्या. कोणाला त्रास होत आहे अजून? हात वर करायला सांगितलंय ना मी. आणि हे ऐका, व्यक्त व्हा. कोणाला त्रास होत आहे? पोरानो, तुम्ही एवढाच मला त्रास द्यायला लागलाय. तुला एवढं आले लघवीला, तासभर बसू शकत नाही, लगेच उठून तिथं दंगा करत सगळ्या पोरांच्यात सगळं म्हणजे मागून सगळं मोडून आलंय. काय झालं लवकर? कोणाला त्रास होत असेल तर हात वरती करायचं. बाकी खंबीर आहात तुम्ही, रणरागिणी आहात तुम्ही, वाघिणी आहात. हे अश्रू आपल्या आई बापासाठी, या राष्ट्रासाठी आलेले अश्रू आहेत. कमजोरीचे अश्रू नाही ते.
या आश्रमामध्ये तापून निघायचाय. हा पोरीनं शाळा कॉलेजला जाता आई बापाचं काळीच धडधड करता लेख गेले घरी येते की नाही अशी परिस्थिती या समाजामध्ये तयार झाली. लक्षात घ्या. त्यामुळे अगदी खंबीरपणे प्रत्येक लेख घडली पाहिजे. काल नागपूरला जवळजवळ 2000 लेखी पोलीस भरतीच्या लेखीनं सांगून आलोय. तुमच्या अंगावर आता वरती आले ना तर तुमची जबाबदारी आता तुकडे व्हायला लागले तुमचे. व्यसनाच्या विळक्यामध्ये पोरं अडकायला लागली. 7वीची पोरं व्यसन करायला लागली. 8वीची पोरं दारू प्यायला लागली. त्यामुळे लक्षात घ्या. ऐकायचा, खंबीरपणे स्वीकार करायचा आणि बदल करायचा. माझी आई मला म्हणायची पोरे चल केला घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की का पोरे चल घरात. तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे. मला आता कळालं की ग पोरी. मला आता कळालं की चल माझ्या लेकरा आणि बापाला एखादा घास भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बा. 25 वर्ष आता उलटून गेले बा. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग. 25 वर्ष आता उलटून गेली बा. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग. घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हात दिले आवाज जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पोरी कशी आहेस ग पोरी. पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हाताचा तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुद्दा घेणारी ती माय माऊली आता मला त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं सर करत पोरी. काळीच माझ सर करत. बाप जिवंत असताना बापाला एखादी नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगात खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवा. ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं
त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास पडला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बा, लाखो रुपये आहेत बा पोरी, तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये. एका गावाला काय ग, पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी या क्षणाला घालू शकते, पण एखादा भाग बाबाच्या फोटो जवळ झाला तर फोटो तुला कामच नाही येणार. पुरी कशीस पुरी, पुरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटो ती आई खाली एवढा माझ्या गालाचं मुख नाही घेणार. पुरी आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं अंतर जगण मरण का श्वासाचं अंतर. पुरानो माझ्या प्रवीणास मला तुमच्या समोर आणलं. आपल्या लेकीचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा समाजाला एक आदर्श देत असताना त्याने मला तुमच्या समोर उभं केलं. आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे मी तुमच्या काळाजवळती केलं माझ्या लेकराला मी इथं थांबतो. जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच कधी येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या कामाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हा, उद्या इंजिनियर व्हा, उद्या वकील व्हा, उद्या लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवाल. आता लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही होते, आता लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही होते, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. तुला म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साराबा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आहे. पण पोरानो मला माफ करा पोरानो, स्पष्ट बोलण्याचं तीक्ष्ण बोलण्याचं हे संस्कार माझ्यावरती झाले. सांगा मला आईची शपथ घेऊन सांगा, कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का ग पोरीनं तुम्ही? हे माझ्या लेकरा कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का? 100 वेळा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पुरी, पण तुझ्या टाचवरील हे सुद्धा त्या वाघाने येऊ दिली नाही पुरी. पहाटेच्या थंडीमध्ये अंगावर 2-2 चादरी घेऊन तुम्ही सोडलेला असताना पुरीला, तेव्हा तुझा बाप तुझा बाप पाहिजे पाचशे तरी तुझा बाप कुठल्या तर शेतामध्ये पिकाला पाणी पाजत असतो पुरी. तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो आणि बिचार रात्रीच्या अंधारात एकटाच स्वतःशी बडबडत असतंय. दीदी 10वीला जाणार, दादे आता 12वीला जाणार, मला शिकायला मिळालं नाही, माझ्या लेकरांना मी लय शिकवणार. अरे इथंच गर्दी करून काय बसता इकडं सगळीकडं. माझ्या दादाला मी शिकवणार, माझ्या दीदीला मी शिकवणार, माझ्या दादाला शिकवणार, माझ्या दीदीला मी शिकवणार. पुरीनो आणि तुम्ही त्या आई बापाच्या तोंडावर झुकता, त्या आई बापाला पोलीस स्टेशनला भरताना कुठला तर हरामखोर पुत्र तुमच्या आयुष्यात येतो आणि त्या 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या पोटासारखं जपलं, त्याच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून चालला. काल माझ्या लेकीनो पुरी आईला ब्लॅकमेल करताना ग मला मोबाईल दे, आय वॉन्ट अँड्रॉइड फोन, अदरवाइज आय नॉट गोइंग टू स्टडी. आईला धमकी देताना ग रात्रीचा बाप येऊन बसतो बघ, आईला धमकी देताना मी काय तर करून घेते, मी काय तर माझं जीवाचं बरं वाईट करते. पोरगी झाली म्हणून बाप सगळ्या गावावर नाचत होता, पोरगी झाली म्हणून अखंड गावाला बापानं जेवण घातलं. त्या बापानं जगायचं कसं? म्हणून रात्रीच्या वेळी तुझा बाप जेवायला बसतो, हातामध्ये एक घास आहे, मुखात एक घास आहे, आणि तुझ्या आई म्हणते हवा ऐकलेला पोरगीला मोबाईल घेऊन द्यावं, नाहीतर काय तर करून घेतो म्हणते. काळीच
बोलतोय वापस. मुखातला घास काढता येत नाही म्हणून मुखातला घास कसा तर तुझा बाप गिळतो, हाताला घास काढतच राहतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप एखाद्या मित्राकडे जातो, भिकाऱ्यासारखा झुकतो. माझ्या दीदीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, एक 10,000 रुपये कमी पडतात, तुझं पुढच्या महिन्यात देतो, देशील का बाबा? उपकार कर, माझ्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्या हातामध्ये मोबाईल येतो आणि हरामखोरानं रात्रीच्या 12 वाजता रात्रीच्या 12 वाजता चॅटिंग करत बसता. कुठला कोण नालायक, कुठल्या शहरातला, कुठल्या राज्यातला तुम्हाला माहिती नसतो आणि त्याच्याबरोबर चॅटिंग करत बसता. तो नालायक परत तुम्हाला भेटायला बोलवतो आणि आई बापाला फसवून, शिक्षकांना फसवून तुम्ही भेटायला जाता. तिथं तो नालायक त्याच्या मित्रांना बोलवून घेतो, तुमच्यावर तोही तुटून पडतो, मित्रही तुटून पडतात. आई बाप इकडे म्हणतो माझं लेकरू गेलं कुठं. पोलीस बांधव तुम्हाला शोधत असतात. नालायकानं आणि आई बापाच्या डोळ्यात धूळ जपून नको ते तुम्ही करू लागला. व्यसनाच्या विडख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. शाळेच्या आवारामध्ये तुम्ही तंबाखू खाऊ लागला. तुमच्या हातामध्ये गांजा येऊ लागले, तुमच्या हातामध्ये चरस येऊ लागले. पोरांनो कारा मैदानावर धावत असताना तुझ्या बापाचं लक्षात घे. आटलेलं रक्त तुला दिसू दे, तुझ्या आईनं रात्रंदिवस तुझ्यासाठी केलेला संघर्ष दिसू दे. तुझ्या अंगावर आता तुझ्या आई बापाला वर्दी बघायची आहे, पण माझ्या लेकरा त्यासाठी घरदार पणाला लावलं त्यांनी, आयुष्य पणाला लावलं त्यांनी. आणि तुम्ही आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला, तुम्ही व्यसन करू लागला. नालायकानं मित्राचे वाढदिवस साजरे करत असताना तुम्ही गांजा पिऊ लागला. तुम्ही पोरीनं तुमच्या पण हातामध्ये दारूचं ग्लास यायला लागलं. तुम्ही सुद्धा सिगारेट उडू लागला. एवढं तीक्ष्ण आणि स्पष्ट तुला कोण सांगणार नाही बा, पण छत्रपतीचा आदेश आहे, माझ्या बाबासाहेबांचा आदेश आहे. राष्ट्रप्रधान हा देश प्रधान म्हणून मी आज तुझ्या समोर उभा आहे. माझ्या लेकीनो हात जोडून सांगतोय, एकच काम करायचं माझ्या पोरानो, एकच काम करायचं. हे माझ्या बाळा, बाहेर जायचं, तुला फिरून यायचं. आज बदल झाला पाहिजे पोरीनं तुमच्या. खाली बसलेली माझी लेकरा, त्या राष्ट्राच्या लेखीचं संरक्षण करण्याची सगळी जबाबदारी पोरांना तुमच्यावर आहे. लक्षात घ्या, शिवछत्रपतींचा वारसा सांगतो आम्ही. बाबासाहेबांचा हा विचाराने प्रेरित झालेले तरुण आहोत आम्ही. एक ही पोरगी कोणत्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये बसणार नाही. एक ही पोरगी आपल्या आई बाबाला पोलीस स्टेशनला उभा करणार नाही. आणि कारण पोरानं माझ्या लेकरानं यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, क्रिकेटच्या रना मोजत बसता. रात्रंदिवस कोण आहे? तुम्हाला ज्यांनी दारू प्यायला शिकवली पडद्यावरती, तुम्हाला ज्यांनी एक खोटं प्रेम करायचं कसं पडद्यावर शिकवलं, ते तुमचे आदर्श झाले. आणि घरात आई बाप तुम्हाला कळेना क्रिकेटच्या रना मोजता. अरे पोरा, तुला घडवत असताना तुझ्या बापानं 20 वर्ष या रस्त्यावर किती रना काढल्या याचा जरा हिसाब ठेव रे माझ्या लेकरा. लक्षात घ्या, बापाच्या रना मोजाबद्दल नाव आहे का? तुला तुझ्या बापाने किती रक्त तुझ्यासाठी आठवलेला आहे. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. सांगतो येतात, पण घड्याळची म्हणली 10 मिनिट्स, घड्याळची फक्त 10 मिनिटं बोलणार आहे. आई आज एक काम करायचं. यू आस्क 2 क्वेश्चन टू युअर मदर. 2 प्रश्न तुझ्या आईला विचारले, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. फक्त 10 मिनिटं शेवटची. आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाची वाट बघायची. आज पळत पळत घरी जायचं, आपल्या बापाची वाट बघायची. बरं, कारण आज तुला आता आज तू निर्णय घेतलेला आहे. आज तुझ्यात परिवर्तन झालेलं आहे. जीव गेला तरी चालत, मी व्यसन करणार नाही, मी गांजा पिणार नाही, मी दारू पिणार नाही, मी कुठल्याही पार्ट्या करणार नाही, सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये मी अडकणार नाही, कुठल्याही लेकीला मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही. ती फसत नसेल तर मी तिचं संरक्षण करेन. हे बोलालो, आज शपथ घ्यायची पोरीनं आणि इथून पळत पळत जायचं आणि आज घरी बापाची वाट बघायची. पोरीनं आज पळत पळत जायचं, बापाची वाट बघायची. आणि माझ्या लेकरानं एक काम करायचं, ज्या क्षणाला बाप समोर येईल सगळी जडपड तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल एकच काम करायचं, पळत पळत जायचं, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडत मिठी मारायची. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडत मिठी मारायची. एवढ्या खट्टमिठी मारायची, एवढ्या खट्टमिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे.
आणि पाणी पुसा तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं असा बरं तू कधीच फोडणार होता. शाळेमध्ये तुला कोण काही बोललं का? बाई काही बोलले का? आई काही बोलली का? त्यावेळेला बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या. पप्पा हो जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. खरं तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई राहत तर त्या अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. आणि जसं तुम्ही येत होता ना पप्पा पळत पळत येऊन तुम्हाला कडकडत मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अंगण हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेडण्यासाठी तयार आहे. असं तसं मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. पप्पा पप्पा ओ पप्पा तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता अंगणात पप्पा. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. हो पप्पा होत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. ट्रिपल जरा शार्प करून आवाज वाढव. पप्पा बोलतो म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. ट्रिपल शार्प आवाज वाढव. पप्पा पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता मी मोठी झाली पप्पा. आता मी शिकलेलं होती पप्पा. तुम्ही आता मला मंदिरामध्ये ठेवता. इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलं पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आई हे ठेव पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पण पप्पा पप्पा मला काही लागलं तरी मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा. आपल्या लेकराचा आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा झाला पप्पा. प्रवीण दादाला आम्हाला बोलवलं असतं पप्पा. आणि तिथं एक बाप नावाचा वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. पण भाबत असताना फक्त एवढंच सांगतोय आज पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 6-7 वर्षाचा मुलगा हातामध्ये थाळी घेऊन हात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. आणि पोरगं म्हणतं मला आई पण नाही, मला माझ्या बापाने कधी मला अंगा खात्यावरती खेळ होता. माझ्या आईने कधी मला एखादा घास बनवला नाही. माझ्या आईने कधी एखादा मला घास बनवला नाही. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो. इथंच मोठा झालो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या कानावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी मला म्हणेल का मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. रोज वाट बघतोय, रोज कोणीच येत नाही, कोणीच येत नाही. हे पोराला बापाची किंमत त्या पोराला विचारा. बापाची किंमत त्या पोराला विचारा. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरांनो, त्यावेळेला ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमागे झाला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. हे सणासुदीला कपडे घालून तुम्ही निर्वत असता आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या झाडाखाली उभा तो अंगावरचे नवीन कपडे बोलतात. आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो माझा बाप घेऊन असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपड्यासाठी असते. ते पोरगा पळत 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 घरी जातात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि आपण पळत आपल्या आईला म्हणतो माझ्या सगळ्या मित्राच्या अंगावर नवीन कपडे आहे. मला त्यावेळेला बिना बाबाच्या पोराला ती मावली म्हणते बाळा फिरणार 2 दिवसांनी येणार माझं पैसे इथे तुला एखादा शक्य पोराला माहित असतं. 2 दिवसांना आपल्या आईचा पैसे येणार आणि आईलाही माहित असतं. 2 दिवसात आपण आपल्या मित्राला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. हे दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगं बापाच्या आठवणी आणि बावली आपल्या कुटुंबाच्या आठवणी आणि बावली आपल्या लेकरांमध्ये काम केलं का? बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले नाही सांग बघा. बाप केला अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा वाटला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा गेला नाही की. अरे वाचण्याला भरलेला नजरा रोज माझ्या शरीरामध्ये पडतात गेला बोला.
प्रत्येकाला दादा मामा काका म्हणाल. मी तुला मोठं करते का नाही सांग बरं. गप रडू नको. 2 दिवसाला येणार आहे माझं पैसे. घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे. तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं आहे. पण आज आया तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो मी, आया मी शिकणार आया. मी शिकणार आहे. मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार आहे. प्रत्येक सणाला आया, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार. हे माझ्या लेकराला, again the biggest education in this world, in this universe. ज्या लेकराला आपल्या आई बाबाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडला. थांबता येतं पोरानं, पण थांबत असताना लक्षात घ्या, आज घरी जायचं आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. आज घरी जायचं आपल्या आईला कडकडून मिठी मारायची. मनात असतील वेदना आपल्या आई बापाला सांगायच्या, कारण आई बापापेक्षा जवळचा मित्र कोणीच असू शकत नाही. लक्षात घ्या, माझ्या लेकरांनो हात जोडून सांगतोय, व्यक्त व्हा. आपल्या दुश्मनी तुम्ही सांगा मला. तुमच्या शरीराचं तुकडं करून घेऊ नका. व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही फसू नका. हे म्हणून आज तुझ्या समोर पण पुरी शेवटची फक्त 7 मिनिटं राहिली. बा थांबता येतं इकडे बा. हे शेवटची फक्त 7 मिनिटं राहिली पोरी. तुझ्या बापाची खरी पुस्ती कधी सुरू होते पोरा? हत्तीसारखं पोरगं जेव्हा व्यसन करतं, हत्तीसारखं पोरगं काय आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता. बाप मेला म्हणून समजायचं, बाप मेला म्हणून समजायचं. कोणी 7 मिनिट, शेवटचे 7 मिनिट राहिले. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरी? जेव्हा तुझं लग्न ठरतं बा. हे सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं बापडे मिळालं, पण रात्रीच्या घरामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरला फोडून रडत आहे पोरी. तर बापाला कडून चुकतं. 20 वर्ष तळ हाताच्या पोडासारखं जमलेलं बाबा मात्र काही दिवसात बरोबर करून मोडून निघून जाणार. हे पोरी तुझी आई रडत असते. तुझ्या आईला ते म्हणत नाही का तीच रडू नकास बा. रोज रोज माझ्या पोरगी समोर रडायचं नाही बघा. रोज रोज तिचा चेहरा आता मला बघायला मिळणार नाही बा. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू मला यांचा दिसायचं नाही का. पप्पा हो, आज लवकर कधी या की हो पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. हो पप्पा, हो पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. हो या ना पप्पा, दादा खाऊन टाकतो सगळं. या ना पप्पा, नाही आला तर मी उपाशी झोपेल बरं का पप्पा. आणि खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू मला खरंच त्या अंतुरावरती दिसायचं नाही की ग. पप्पा हो, तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? म्हणून माझ्या शेजारी बसणार आणि हळूच माझ्याकडे पप्पा हो, हो पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? आणि असं म्हणत माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, पण आईला सांगू नका पप्पा. आई मला लई ओरडते. पप्पाने तुझा लई लाड केला. पप्पाकडून तू नाही पैसे घेते. आईला सांगणार असा तर नको मला तुमचं पैसे पप्पा. पप्पा आता मी कोणाच्या घरावरून हात फिरू? आता मी कोणाला सांगू बाळा? तुझ्या माझ्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितले का? आणि 100 रुपये काय होत आहे? मी 500ची नोट ठेव, उरलेले पैसे तुझ्याकडे ठेव. आता कोणाला मी पैसे देऊ? हे बरे तुझा बाप तुझ्या आईला ओरडत असता, तर तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरला फोडून रडतो. हंबरला फोडून रडतो. हे पोरा, आंघोळीच्या पाण्यात साला तुझा बाप तुझ्यासाठी रडलाय बा. तुझ्या अकॅडमीची फी भरताना साला, तुझ्या शाळेची कॉलेजची फी भरताना, तुझ्या पायात ब्रँडेड बूट घालताना बापाला अनंत सहज संघर्ष करू लागला. पण तुझ्या बापानं ते अश्रू तुला दाखवले नाही. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी रडला आणि तुझी आई म्हणते झालं तर तुझ्या आईला ते बिचारा घरी म्हणते साबण गेला डोळ्यात. साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी रडला ग माझ्या लेकरा, तुझ्यासाठी रडला. 12:30 तांदूळ आहे बाप. आणि नवऱ्याचा हात जेव्हा सासरी तुम्ही खालेले असते त्या लग्न मंडपात
सगळे रडत असतात. तुझी आई रडे, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, सगळे 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 रडत असतात. तुझी आई तुला येऊन कडकडून गेली बाकी पोरी 20 वर्ष आता मोठा तुझ्या बापाला मी तुला जपलं आणि आता पैशासारखा मी नोकरायचं नातं समोर निघून जातेस की का? आज घरी कसा जाऊ पोरी? घरच्या व्यक्ती मला खायला उठतील की का? मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरं माझं बाजूला आता मला या घरात दिसायचं नाही की काय? हे बोले तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात सोडलेले सगळे रडत असतात. तुझ्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, कारण कोणी रडू नका, चला कोणी रडू नका, माझ्या दीदीचा नवीन विषय तिला हसत हसत दाखवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चाल जा, रडायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, हसत हसत जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापाने कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी. सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतोय मी तर फक्त जशी तुझी गाडी लग्न मंडपाला निघत जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो. लग्न मंडपाचा पैसा देतो, वाजंत्र वाजायचा पैसा देतो, रस्ता वाजायचा पैसा देतो, जेवण वाजायचा पैसा देतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडत रात्रभर तो अंतुरणाने विषुवली करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा उकळ घेतो आणि तुझी जुनी ओढणी रात्रभर करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव सांगा. तुझी आई म्हणते आव सावलं की स्वतःला किती रडता येईल लेकरासारखं, तेव्हा तुझ्या आईचा खांदा अश्रूनं वडा चिमवतो. त्या गरीब देव माणसाचं नाव सांगा. दुसऱ्याची गटारी साफ करणाऱ्या त्या नाव सांगा बाप आहे. त्या ड्रायव्हरचं नाव सांगा बाप आहे. हॉटेलच्या बाहेर उभं राहणाऱ्या त्या वॉचमनचं नाव सांगा बाप आहे. 100 किलो होतं या ट्रकमधून उचलत त्या ट्रकमध्ये टाकत लेकरांच्यासाठी हमाली करणाऱ्या त्या देव माणसाचं नाव सांगा बाप आहे. चौदामध्ये जातो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, करायच्या राज्यामध्ये आपल्या अंगावरती दादा काढून लेकरांच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावरती धरतो. त्या गरीब देव माणसाचं नाव सांगा बाप आहे बाप. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो. शेवटची फक्त 3 मिनिटं म्हणजे 3 minutes I am going to talk with you and this is the time of transformation. पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो. बापाच्या पाठीमागे आई उभी आहे. आईचा बदल अश्रूने भिजलेला आहे, बापाचा शर्ट अश्रूने भिजलेला आहे आणि पोलिसांना बाप सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेत म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक खराब कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयात 10 वर्षांना मोठा झाला मावळा भांडा हराम कुत्रा स्वतःच्या अंतर्गत घेण्याची जिथे लायकी नाही तो तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, एखादा मोबाईल काय घेऊन देतो तुला, एखादा मास्टर काय देतो, एखादा ड्रेस काय देतो आणि 20 वर्ष ज्या आई बाबाने तुला हाताच्या फोडासारखं आपलं त्या आई बाबाच्या तोंडावर निघून जाताना लाज वाटत नाही का पोरीनो? हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? मला सांग. जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं हे प्रेम आहे का? ते प्रेम तुझ्या आई बाबाला पोलीस स्टेशनवर बघत नाही हे प्रेम आहे का? जे प्रेम फक्त 100, 200, 1000 रुपयासाठी तुला हॉटेलमध्ये विकतं हे प्रेम आहे का पोरी? बापाला 1 पेन मागत होतीस 5 पेन बाप देत होता. बापाला 1 चप्पल मागत होतीस 2 चप्पल देत होता. बापाला 1 ड्रेस मागत होतीस 5 ड्रेस देत होता. पण तो बाप तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करायला मला सांग. हे पोरी हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकवतो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आज सकाळी एक वरती घर सोडून निघून जाणार नाही, एक वर व्यसन करणार नाही, गांजा नाही, पावा नाही, गुटखा नाही, विमान नाही, लक्षात घ्या. हे पोरी आणि बाप पोलीस स्टेशनला येतो दिल्ली घरलाच अगर प्रेमाच्या विरोधात नाही पण एखादा अधिकारी उभा
केला असतास तर हो म्हणाला असतो. राहू दे अधिकारी, पण एखादा शेतकरी जरी चांगला आणला असतास तरी हो म्हणाला असतो. राहू दे शेतकरी, पण निर्व्यसनी एखादा राजपिंडा भोग जरी आणला असतास तरी हो म्हणालो असतो. पण आता हे बावड आहे, हे गांजा पिता आहे, अरे तुला फसवणार बा. अरे 6 महिने तुझ्या शहराचा रचका पडून तुला सोडून दे बघ, चल घरला. तेव्हा पोलिसांना सांगता बाबा या माणसाला मी ओळखत नाही, बाबा ओळखत नाही, काय अरे 1 वर्षाची होतीस, अंगठा फुटला ग, रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन तुझा बाप दवाखान्यापर्यंत पळाला. पण लेकीचं कौतुक किती करावं या प्रवीण करून शिका रे. लेकीचं कौतुक किती करावं, असा बाप झेलत असतो, प्रत्येक बाप आपल्या लेकराला झेलत असतो, असा तळ हाताच्या पोडावर. असं तुम्हाला मोठं केलं की का त्याच्या अंगावर सू केलीस, त्याच्या अंगावर शी केलीस, तरी सुद्धा माझी लेख लेख म्हणून तुला मोठं केलं. आणि त्याच आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना लाज वाटत नाही का पुरी राव? बघा नाही का लाज वाटत कुठल्या लेकीला फसवताना? म्हणून आज तुमच्या समोर उभा आज शपथ घ्यायची, एक ही पोरगा कुठल्या व्यसनाच्या विळख्यात अडकणार नाही. एक ही पोरगा रात्रंदिवस मेहनत करायचे, आई बापाची स्वप्न पूर्ण करायची. हरवून घरी गेला तरी सुद्धा बाप शर्ट ठोकला आणि माझी वाघीण म्हणत. पण बापाला जर बाप खाली घालायला लावलीस तर जिवंतपणे बाप मेला म्हणून समोर घरामध्ये म्हणत पुन्हा बड्या प्रेमाच्या जाण्यामध्ये बसणार नाही. आणि तुला शेवटचा 1 मिनिट इथंच तुला साक्षात्कार दाखवतो, इथं साक्षात्कार दाखवतो. हा चला आणि शेवटचा 1 मिनिट राहिलेला, मलाही पुढे जायचंय, तुम्हालाही आपापल्या कामाला निघून जायचंय. पण आज परिवर्तन घेऊन निघून जायचं, आई बाप काळजामध्ये घेऊन निघून जायचा. इथं काही आया बसलेले किंवा इथं काही बाप बसलेले ज्यांच्या लेकी आज इथं कार्यक्रमाला त्यांची लेकरं आता 10-15 बापांनी जरा हात वरती करा, बिंदास हात वरती करा. ज्यांचे जरा उभं राहा, आयानं उभं राहा, जागेवर उभं राहा. त्या बापाने त्या आईने जरा जागेवर उभं राहा. ज्यांची लेकरं इथं कार्यक्रमाला आलेली आहेत अशा 7-8 आया, आवाज तेवढ्या सगळ्या आया तुम्हाला विनंती करतोय, आयानं जरा या पुढे या, माझ्या जवळ या, लवकर या, जागा सोडून या लवकर, आज नाहीतर परत कधीच नाही. चला लवकर या माझ्या मातानं. मुलीला तुम्हाला तुमची आई दाखवतो बघ, या क्षणाला तुला तुझी आई दाखवतो बघ, या क्षणाला तुला तुझा बाप दाखवून देतो बघ. आज दाखवून देणार मुलीला, इथं दाखवून देणार. शेवटचा 1 मिनिट आहे, फक्त 1 मिनिट काळजामध्ये पेरून घेऊन जायचा. या आज सगळ्या आयांना मी बनवणार आहे. या माझ्या माताला, आणि जरा इकडची सगळी लेकरं उठाले, इकडची सगळी लेकरं उठाले, इथं बसा आणि जरा जागा द्या त्यांना वरती जायला स्टेजवरती. या माता या, आज नाही तर परत कधीच नाही. बस चला माताला जरा त्या स्टेजवरती जा, सगळ्यांना तुम्ही दिसला पाहिजे, इकडून जागा केली तुमच्यासाठी. जरा सगळ्यांनी जा त्या स्टेजवरती जा. या माझ्या माता जसा हा राष्ट्राचा प्रश्न आहे, आपल्या लेकरांचा प्रश्न आहे, लेकरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आणि माझ्या लेकीला तुला आज तुझा बाप, तुला तुझी आई आज दाखवून देतो बघ. ही तुझी आई आहे, ही तुझी आई आहे माझ्या लेकरा. ज्या आईविषयी अखंड राष्ट्रभर मी बोलत असतो, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी बोलत असतो, मला मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, पण ती पैठणी घेण्यासाठी तुला आज पुढे आलेली आहे. लक्षात घे, आज आपल्या लेकरांना आई बाप समजावून सांगायचं आहे. म्हणून सगळे शेवटची 2 मिनिटं कोणी हलायचं नाही. ही तुमची आई आहे, ज्या आईविषयी अखंड राष्ट्रभर मी सांगत असतो, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी सांगत असतो. जागे अभावी मी तुझ्या बापाला इथं बोलवलं नाही, पण या आईच्या नजरेमध्ये जरा नजर घाला पोरीनं, तुला तुझा बाप दिसल बाप. या आईच्या नजरेमध्ये नजर घाला, तुम्हाला तुमचा बाप दिसल. आज या लेकीच्या वाढदिवसानिमित्त लक्षात घे, तुला तुझा आई बाप देऊन जाणार आहे. या आईच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझा बाप दिसेल, तुला तुझी आई दिसेल. कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं आहे. कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं आहे. चला लवकर जागेवर उभं राहा. चला, ज्यांची मम्मी माझ्या समोर आलेली आहे त्या सगळ्या मुलींनी आणि मुलांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि इथं माझ्या समोर यायचंय. चला लवकर या, इथं या, लवकर या, चला लवकर या, इथं चला लवकर. तुम्ही 2-3 जरा उठा रे, इकडे बस, इथं बस. तुम्ही 2-3 मुलं इथं बस. चला लवकर या, चला लवकर. ज्यांची मम्मी माझ्या समोर आलेली आहे त्या सगळ्या मुलींनी माझ्या समोर यायचं, त्या सगळ्या मुलांनी माझ्या समोर यायचं. शेवटचा 1 मिनिट, कोणी आपली जागा सोडायची नाही, कोणी आपली जागा सोडायची नाही. चला लवकर इथे, चला सगळ्या मुलींनी पुढे यायचंय, माझ्या जवळ यायचंय. चला लवकर या, लवकर. सगळ्या मुलांनी सुद्धा ज्यांची आई आणि त्या आईच्या नजरेमध्ये बाप लक्षात घ्या. आज या विचार मंचावर तुमचा आई बाप उभा आहे. शेवटचा 1 मिनिट आहे म्हणून माझ्या लेकी इकडच्या सगळ्या मातांनी इकडे, इकडच्या सगळ्या 10-12 मातांनी इथं या, इथं या, इकडे या. चला आई इकडे येत, आई इकडे. चला लवकर या, लवकर इकडे, तिथून जागा सोडा. आता नीट ऐकायचं मी काय म्हणतोय. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. जरा आवाज देणे पाठवतो.
मेल्यानंतर आई बापाला जाळतात. सर, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही रे माझ्या लेकरांनो. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली पोरी, तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात चढत असते, रोज आपला बाप परत असतो पोरीनं. आणि खरं सांगू का, हात जोडून या 25 वर्षाचा अनुभव आहे. जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं. पोलीस स्टेशनला जरा विचार या, अंगावर वरती असलेल्या या एका आईला विचार, जिवंतपणीचं मरण किती वाईट असतं, किती जवळ बघितलेलं आहे आई बाबाचं मरण तुमच्या. पोरीना, स्वामी तिने जगाचा आई विना पुकारे ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली त्या आईच्या नजरेत बसलेला बाप आहे बघ, तो बाप सुद्धा तुमच्यासाठी चितत असतो. पोरीनो, आजपर्यंत आम्हाला वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% खरं आहे, 100% नाही. कारण जे देवांना जमलं नाही ते आईनं करून दाखवलं. सारा 9 महिने आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पोरीनो, देवापेक्षा श्रेष्ठ आई. आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपलं बाप काम करत असतो तिथं आपल्यासाठी कोण जर लढत असाल तर त्याचं नाव बाप आहे. आणि हा बाप आणि ही आई आज तुमच्या समोर उभी आहे. पोरीनो, तुम्हाला माहिती आहे का, डोळ्याचा एक पण अश्रू दाखवत नाही बरं का पोरीनो. बाप आपला, कारण माझा अश्रू जर माझ्या लेकराला कुटुंबात बघितलं तर माझं कुटुंब खाल. आज तुझ्या समोर उभा आहे ती आई, आज तुझ्या समोर उभी आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत आहेस बरं का. कारण कित्येक लेकरांना वाटतं साला घरी जाऊन आपल्या बापाला कडकडून भेटी मारावी. 40 वर्षापूर्वी निघून गेला बघ बाप, भिंतीवरती माझा बाप रोज असतो बघ, माझ्याकडे बघून हसतो बघ, साला घरी भेटीत घेत नाही पोरी. आज जग मोठीमध्ये घेतलं, त्या करोडाच्या गर्दीमध्ये वाट बघतो कुठून तर आरोळी येईल का, कुठून तर एखादा आवाज येईल का, माझ्या वसंता. नाही पोरीनो, नाही 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 नाही, आता बापाला भेट नाही, बापाची भेटी अशक्य आहे. पण तू जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेस पोरी. तुझ्या समोर तुझी आई उभी आहे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. सगळी जवळ तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं आणि आपल्या आईला एवढ्या कडकडून भेटी मारायची, आपल्या बापाला एवढ्या कडकडून भेटी मारायची. आईच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी कसं आपल्या आईला सांगायचं, आई आजपर्यंत तुला सांगू शकले नव्हते, पण आज सांगते, असा तुझ्यावर लई जीव आहे, असा तुझ्यावर लई जीव. जा बरे, जा जा, जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा, पळत पळत जा बरे. तुझ्या अगोदर कडकडून भेटी मार. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. जा बरे, जा जा, पळत जा. तुझ्या आईला अगोदर कडकडून भेटी मार, तुझ्या बापाला अगोदर कडकडून भेटी मार, मला भेटी मारा, आपल्या आईला कडकडून भेटी मारा. या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. पडद्यावरची रडणारी ही आई आहे का मला सांगा. सांगा सांगा, या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करायला तर तुम्ही सांगा, या आई बापाची काय चूक आहे माझ्या लेकराला, या आई बापाची काय चूक आहे. या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का, या आई बापाची आरोग्य नंतर तुम्ही शेवट टाकाल का मला सांगा. सांगा, लहानाचं मोठं केलं ही आई बापाची चूक का, स्वतः उपाशी राहिली तर तुम्हाला खास खास घालवला ही आई बापाची चूक आहे का. सांगा मला, कुठला तर नावाई एखादा हात पुढे येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार, तुमच्या शरीराचा उपयोग घेणार, कोणीतरी येणार तुझ्या हातावरती गांजा ठेवणार, तुझ्या हातावरती मावा ठेवणार. हे आई बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू. सांगा मला, हे खोटे आहे का. हे माझ्या लेकरा, हे माझ्या लेकरा, सांगा मला, आज बदल झाला पाहिजे माझं पोरीनो. हे तुमच्या शरीराचे तुकडे होताना नाही बघवत, पूर्ण व्यसनाच्या मिठामध्ये अडकलेले आम्हाला नाही बघवत. सांगा मला माझ्या लेकरा, चला माझ्या लेकरांना पाया पडा, आईच्या पाया पडा, चला झुका झुका, चला पाया पडा, चला पाया पडा. हे तुमची देवी आहे, हा तुमचा देव आहे. चला खाली बसलेले प्रत्येकानं ज्यानं आई बाबाच्या पोटी जन्म घेतला, चला उजवा हात वरती करा आपला. चला ज्याने आई बाबाच्या पोटी जन्म घेतला, आपला उजवा हात वरती करा. चला चला उजवा हात वरती करा, डोक्यावरती ठेवा आपल्या. चला डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा आणि 1 मिनिटासाठी फक्त डोळे बंद करा. आई बापांना आपण आयुष्य दिलं, आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचंय. चला डोळे बंद करा आणि डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. खरंच आणा, आज नाही तर परत कधीच नाही. हा योग परत आपल्या आयुष्यात येईल की नाही मला माहिती नाही, पण आता हा सुवर्ण योग आहे. चल आई डोळ्यासमोर आणा. आई बाप नाहीये, तुम्हाला सोडून गेलाय, तरी सुद्धा त्यांना डोळ्यासमोर आणा. नैवेद्य कौलावरचा त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही मला माहिती नाही, पण आमची प्रार्थना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ज्या आईनं तुमच्या दारावरून वारंवार हात फिरवला, त्या आईला डोळ्यासमोर आणा. आणि काही डोळ्यासमोर आता त्या आईच्या दारावरून एकदा हात फिरवा, फिरवा एकदा हात. सांगा त्या आईला, माझं तुझ्यावर लय जीव आहे गाडी, माझा तुझ्यावर लय जीव आहे. बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा बापाला, बापा एक मिठी मारायची धाव केली होती. सांगा बापाला,
मारा बापाला बेटी मारा, पोरीनं सांगा बापाला बापा जीव जाईल, पण मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. मी तुम्हाला पोलीस स्टेशनला कधीच उभं करणार नाही. मी तुम्हाला कधीच पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. हे पोराला सांगा व्यसनाच्या विषयामध्ये मी पप्पा अडकणार नाही. कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मी घेणार नाही. मी दारू पिणार नाही. पप्पा मी मेहनत करणार. पप्पा माझा तुमच्यावर नाही जीव आहे. हे पोरानो घ्या शपथ, या राष्ट्रासाठी, आपल्या आई बापासाठी, या मातीसाठी घ्या शपथ पोरानो. चला पेटून उठा. वो खून का हो किस मतलब का, जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून का हो किस मतलब का, जहाँ सके देश के काम नहीं, मैं बोले स्वतंत्रता के खातिर बलिदान तुम्हें करना होगा. तो बहुत अच्छी चुके हो जग में, लेकिन आगे बढ़ना होगा. क्या शपथ पोरानो. अरे मारा मिट्टी अपने आई बापाला. सब मंगल है, तेरा मंगल हो. तिथेच बसा 2 मिनिटं, बसा सगळे खाली बसा. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण करा आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मक देवे निवाग्यन्य तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जय घराची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुर्गांचे निर्जाऊ विश्वासधर मसूरे पाहो जो जेवांचिर तो दिलाहो प्राणी जातया. नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आयर्यानम नमो जायानम नमो लोय सौव साहुनम आयसमंचनम पारो सौव भाव पणसण मंगलानाम च सर्वे शिव परम भावे मंगलम. जो बोले सुने हाल सस्त्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी के फतह है. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस्सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुराणो हे तुमचं राष्ट्र आहे. प्रवीण इकडे, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठी लक्षात घ्या. पहिला वाढदिवस माझ्या लेकीचा सर मी कसा साजरा करू, मी सर साजरा कसा करू, मला तुम्हाला आलायचं. प्रत्येक लेकराच्या अंतरंगामध्ये आई बाप राष्ट्र पोचलं पाहिजे. या लेखाचा अभ्यास होता, माझी तारीख घेतली, हे लेखन इथं आलं. महाराष्ट्रामध्ये आपल्या लेकरांचे वाढदिवस कसे साजरे करावे त्याचा आदर्श समोर ठेवत असताना हे निस्वार्थपणे तुमच्यासाठी आई बाप समजावून घेताना हे व्याख्यान या लेकराने इथं उभं केलं आपल्या लेखीसाठी. असाच प्रत्येकाचा बाप हे 1 वर्षाची तू होती तेव्हा तुला अंगा खांद्यावर घेऊन फिरत होता बघ, हा तुझा बाप आहे पोरीनो. या बापाला कधी सुख देऊ नका. आणि मला जरी बाप नसला तर त्या रस्त्यावरून एक लक्ष्मी हॉटेल आहे बघ, आणि त्या हॉटेल मध्ये आप्पा माझा बाप आहे. लक्षात घे. जेव्हा जातो त्या आईकडे जातो, त्या बापाकडे जातो. असं प्रेम देणारे अनेक लोक तुमच्या पाठीशी आहेत. लक्षात घ्या. अंगामध्ये ही जरी वर्दी असली तर या वर्दीमध्ये एक बहीण आहे, या वर्दीमध्ये एक आई आहे. लक्षात घ्या. हे तुमच्या पाठीशी सगळे लोक आहेत. मग का आणि कशासाठी? कुठल्या तर नालायक आहे आराम पोरांच्या नादाला लागायचं आणि व्यसनाच्या विळख्यात अडकायचं नाही. मेहनत करा एवढं सांगण्यासाठी मी होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि जे काय आहे ते सगळं भगवंताची माझ्या गुरुवर यांची देण आहे, ते घरी घेऊन जा. एवढं बोलतो. माझ्या लेकीला खूप खूप आशीर्वाद देतो. माझी आजपर्यंतची पुण्याई सगळी तुझ्या लेकीच्या आणि तुझ्या पदरामध्ये मी इथं टाकतो. त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. सावासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. ज्या लेकराला निवेदन केलं त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी सगळं संयोजन केलं त्या संयोजन करणाऱ्या सगळ्या माझ्या लेकरांसाठी जोरात टाळ्या वाजवा. ज्या गुरुवार्यांनी मला घडवलं ते सगळे माझे गुरुवारी इथं बसलेले आहेत. त्या सगळ्या शिक्षकांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि पत्रकार बांधवांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. या गावचे प्रथम नागरिक यांच्यासाठी आणि इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक लेकरांच्यासाठी लक्षात घ्या. मनातून अंतरंगातून मी तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री. धन्यवाद. वसंत अंकारे सरांसाठी करूया जोरदार टाळ्या वाजवूया. अंकारे सर आयुष्यात 14 वर्षात पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं, कारण बोलता बोलता
ज्याला बाप नाही त्याला बाप कळाला. कारण आपण- माझ्यासारख्या पोरानं 19 वर्षापूर्वी माझा बाप गमवला, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं सर. आणि तुम्ही प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणून आई बापची जाणीव आपण करून दिली. मी तमाम विटलीकरांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मनापासून धन्यवाद सर. सर आपल्याला निरोप देत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या जेवणाची